मंडळी नमस्कार। मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती सध्या सत्ताधारी आमदारांना मोठा निधी दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत। हा निधी देत असताना सत्ताधारी आणि विरोधक असा दुजाभाव शासनाकडूनच केला जातो अशा देखील चर्चा असतात। आपल्या आमदारांना कमी निधी दिला जातोय, त्यांच्यासोबत भेदभाव केला जातोय असे आरोप विरोधकांकडून होत असतात। त्यामुळेच हा निधी देत असताना त्याचं वाटप कसं केलं जातं, त्याचे वाटप करण्याचे निकष काय असतात आणि हा दिलेला निधी किती कालावधीमध्ये कोणत्या कामावरती खर्च केला जातो याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधवी आणि तुम्ही पाहत आहात कडक बात। मंडळी, प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघातल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो। मतदारसंघातले रस्ते, पाण्याचा प्रश्न, तसंच स्वच्छता, इमारत, शाळा उभारणी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च केला जातो। या कामाला जिल्हा नियोजन विभागाकडून मंजुरी मिळत असते। बऱ्याचदा या कामांचं टेंडर हे आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना कसं मिळेल याचं नियोजन या नेत्यांकडून होत असतं आणि त्याचा उपयोग आगामी निवडणुकांमध्ये केला जातो। तसंच मतदारसंघामध्ये करण्यात आलेल्या या कामावरूनच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील याच आमदारांकडून केलं जातं आणि म्हणूनच विकास कामाला दिला जाणारा हा निधी कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरतो। त्याकरताच या आमदार निधीला विशेष असं महत्त्व दिलं जातं। या आमदार निधीशिवाय मतदारसंघातल्या कामासाठी देखील सत्ताधारी आमदार मोठ्या कामांच्या मंजुरीतून मोठा निधी खेचून आणत असतात। खरं म्हणजे सत्ताधारी असोत किंवा विरोधातले आमदार असोत, हे अनेक विकास कामांच्या संदर्भातल्या फाईल्स शासनाकडे आणि मंत्र्यांकडे दाखल करत असतात। मात्र सत्ताधारी आमदारांच्या कामांना लवकर मंजुरी मिळते तर विरोधातल्या आमदारांना कमी निधी दिला जातो असे आरोप अनेकदा केले जातात। बऱ्याचदा विरोधकांच्या आमदारांना निधी न देता त्या मतदारसंघात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा पराभूत झालेल्या नेत्यालाही शासनाकडून कामाचं टेंडर मिळत असतं आणि हाच कार्यकर्ता उद्या निवडणुकीत कसा उभा राहील असं नियोजन आणि राजकारण केलं जातं। खरं म्हणजे आमदारांना आणि खासदारांना हा जो निधी दिला जातो, हा निधी देण्याला सुरुवात कशी झाली, त्याची तरतूद कशी करण्यात आली याबद्दलही आज आपण जाणून घेणार आहोत। पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळामध्ये 1993 मध्ये सर्वप्रथम खासदारांना 25 लाख रुपये इतका निधी देण्याची सुरुवात झाली। हा खासदार निधी सुरू झाल्यानंतर प्रत्येक राज्यातही असाच आमदार निधी देण्यात यावा अशा मागण्यांनी जोर धरला। त्यामुळेच हा आमदार निधी देखील दरम्यानच्या काळात सुरू झाल्याचं म्हटलं जातं। त्यानंतर मात्र आमदारांना आमदार निधी मिळत गेला। 2011 पर्यंत आमदारांना 1 कोटी रुपये इतका निधी दिला जायचा। त्यानंतर त्यामध्ये 50 लाखांची वाढ करत 1.5 कोटी इतका निधी करण्यात आला। त्यानंतर 2021 मध्ये म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर आमदार निधी हा 3 कोटी इतका करण्यात आला। त्यानंतर 4 कोटी आणि 2023 मध्ये आमदार निधीची रक्कम ही 5 कोटी इतकी करण्यात आली। आमदार निधी हा विधानसभा तसेच विधान परिषदेच्या आमदारांना देखील दिला जातो। आमदारांच्या निधीवरून अनेक वादविवाद आपल्याला पाहायला मिळत असले तरी प्रत्येक आमदाराला निधी दिला पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। शासनाच्या विविध योजना, जिल्हा नियोजन मंडळाचं काम याकरता खासदारांचा निधी आणि आमदारांचा निधी या पैशांमधून जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा विकास केला जातो। प्रत्येक राज्यामध्ये आमदारांना दिला जाणारा हा निधी वेगवेगळा आहे। तसंच ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांच्या विकासाचा विचार करता निधीमध्ये कमी अधिक प्रमाण आहे। दिल्ली विधानसभेच्या आमदारांना सर्वाधिक म्हणजे 10 कोटी इतका निधी दिला जातो। त्यानंतर कर्नाटक विधानसभेच्या आमदारांना 7 कोटी इतका निधी दिला जातो। राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये 5 कोटी तर उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये 3 कोटी इतकी रक्कम दिली जाते। हा निधी वाटप करत असताना कामांची सूचना आमदाराकडून जिल्हा नियोजन मंडळाला करण्यात येते आणि या मंजुरीनंतर आमदार सांगेल त्या ठेकेदारांना ही कामं दिली जातात। त्यामुळेच बहुतेक ठेकेदार हे त्या आमदारांचे पदाधिकारी किंवा निकटवर्तीय असतात। त्यामुळेच या कामांमध्ये कमिशन, टक्केवारी किंवा भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले जातात आणि म्हणूनच या आमदार निधीवरून मोठे वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा आमदार निधी 2 वर्षांसाठी बंद केला होता। मात्र आपल्याच सत्ताधारी आमदारांनी यावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर नितीश कुमार यांना हा आमदार निधी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला। आज आपण इथेच थांबूया। अशाच रंजक आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा कडक बात।